नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत कातर खटाव या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 14 फेब्रुवारी रोजी भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होणार आहे. या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत, या मैदानाचं बक्षीस स्वरूप कसं आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग. आपल्या समवेत आहेत या मैदानाचे आयोजक वैभव पाटील आहेत. वैभव दादा नमस्ते. नमस्ते दादा, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान कशानिमित्त आयोजित केलंय आणि किती तारखेला संपन्न होतं? आमच्या कातर खटावचं ग्रामदैवत श्री कात्रेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांपासून अगदी पुरातत्व विभागापर्यंत ज्या वास्तूची नोंद आहे असं आमचं कातर खटावचं ग्रामदैवत श्री कात्रेश्वर देवाची यात्रा 14 तारखेपासून सुरू होते. तर यात्रेच्या पहिल्या दिवशी दरवर्षी सालाबादप्रमाणे पारंपरिक असं कात्रेश्वर केसरी म्हणून आम्ही दरवर्षी मैदान भरवतो. कात्रेश्वराच्या देवाच्या यात्रेनिमित्त हे मैदान आहे. बरं, किती तारखेला संपन्न होत आहे? 14 तारखेला शनिवारी ओपनचं मैदान आहे. बरं, आणि फाटी कुठली? फाटी कातर खटावमध्ये एकच फाटी आहे, एनको रोडला, त्याच फाटीवरती मैदान आहे. संपूर्ण महाराष्ट्राला ही फाटी माहिती आहे? ही फाटी संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, कारण ह्या फाटीचा बऱ्याच ठिकाणी इतिहास होऊन गेलाय. बकासूर सर्जा ही जोडी, म्हणजे बऱ्याच अशी बैल आहेत की ती बैल ह्या फाटीवर कायम गुलालात असतात. बरं, आणि नामांकित मैदान ह्या फाटीवरती हो, कायम. परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? परवानगी आज मिळेल. बरं, मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन कुठून कसं यायचं? मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन आहे की कातर खटावमध्ये आल्यानंतर कोणालाही विचारलं तरी जर समजा वडूजवरून आला तरी मायनी रोडला आल्यानंतर डाव्या हाताला वळाल्यानंतर एनकोळ रोड विचारला असता, एनकोळ रोडला मैदान आहे. प्रत्येक ग्रुपवरती आम्ही लोकेशन मैदानाचं सोडलेलं आहे. बरं, नमस्कार. आपलं नाव? अभिषेक बागल. दादा, काय सांगाल मैदानाच्या संदर्भात? मैदानाचं बक्षिसाची रचना कशी असणार आहे? बक्षिसाची रचना अशा प्रकारे आहे. प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 71,000 रुपये. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे 51,000 रुपये. तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे 31,000 रुपये. चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे 21,000 रुपये. पंचम क्रमांकाचं बक्षीस आहे 15,000 रुपये. सहाव्या क्रमांकाचं बक्षीस आहे 11,000 रुपये. आणि सातव्या क्रमांकाचं बक्षीस आहे 7,000 रुपये. आणि आठव्या क्रमांकाचं बक्षीस आहे 5,000 रुपये. प्रवेश फी किती आहे? प्रवेश फी 800 रुपये. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि खटाव तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीन पार पडते. हो. खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? सोमनाथ जगदाळे. बरं, आणि या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? सुनील मोरे आणि गणेश तांबे सर. बरं, त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार आहे? P3 लाईव्ह. बरं, त्याचबरोबर या मैदानाचे ऑनलाईन लॉट कधी काढले जातील? 13 तारखेला संध्याकाळी. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? अतिशय सुंदर असं मैदान दरवर्षी पारंपरिक पद्धतीनं होत राहतं. तर सर्व बैलगाडी मालकांना एकच विनंती आहे की सर्वांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करून घ्यावी आणि मैदानाला प्रतिसाद द्यावा 100%. काय सांगाल दादा? अजून एक गोष्ट राहिली सांगायची की क्वार्टरसाठी 2 नंबरला उतरलेल्या गाड्यांना 2,000 रुपये प्रत्येकी मानधन देण्यात येणार आहे. आणि आकर्षक चषक पण देण्यात येणार आहे. बरं, चालतंय, धन्यवाद. हां दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव दादा? अभिजित बागल. दादा, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदानाची फाटी कशी, रान कसं आहे? रान पूर्ण कटण्याचं आहे. आणि आपण फाटीचा का मागे जरा प्रॉब्लेम झालेला, फाटीचा जुळाक होती आपली, ती आपण फाटी आता जे 10 फाटी होत्या ते आपण 8च फाटी केलेल्या आहेत आणि फाटी 15 फुटाची केलेली आहे. म्हणजे जे आपली तास 10 होती ती 8च केलेत. आणि त्याच्यानंतर किती मैदान झाली इथे? 2 मैदान झाली, एक महालक्ष्मी केसरी आणि जानाई केसरी. त्यामुळे त्याही दोन्ही मैदानाला ती आदतची झाली, पण त्याला चांगला प्रतिसाद भेटला. भेटलेला. बरं, आता मधलं अंतर किती होते फाटीच्या? 15 फूट. आणि पल्ला किती ठेवणार आहे? 1000 फूट ठेवली. सुट्टीला पट्टी आहे का? आहे. त्याचबरोबर पुढं निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? पूर्ण जागा मोकळीच आहे. त्या ठिकाणी आपण जे आपले जे विक्रेते आहेत त्यांना पण साईडला आपण जागा दिलेली आहे, त्यामुळे पूर्ण जागा मोकळी आहे. एकूण मैदानाला बॅरिकेड किती असणार आहे? 50% आहे. 50% आहे. ॲम्ब्युलन्स आहे ज्या दिवशी मैदान आहे. पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था आहे, त्यात काही विशेष. त्याचबरोबर लाईव्ह प्रक्षेपणला इंटरनेट देण्यात आले. हो. या मैदानामधल्या सगळ्या नियम अटी कशा असणार आहेत? अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने घालून दिलेले सगळे नियम अटी लागू असतील? नाही? हो, संघटनेच्या नियमानं मैदान होईल. ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी सकाळी लाईव्ह प्रक्षेपण चालू झाल्यानंतर मैदानामध्ये नियम अटींचा पुकार केला जाईल का मैदान सुरू होण्याच्या अगोदर? हो, त्या अगोदरच आम्ही कमिटी सगळं पुकरेल, जी काय नियम असतील अटी ते सगळे पुकरून होतील. बरं, त्याचबरोबर एका वेळेस किती गट खाली जातील? 10 गट खाली जातील. त्याचबरोबर दादा,
ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित असणार आहेत का? हो पिण्याचे पाण्याचे टँकर आहेत का? आहेत ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का? हो केलेले आहे. बरं. त्याचबरोबर दादा, ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? कमिटीतले असते लोक आहेतच आणि कार्लोस पैलवान वगैरे ते तर आहेतच. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? हे जे मैदान आहे ते आमच्या या यात्रेच्या कात्रेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त आपण भरवलेलं आहे. याच्या अगोदर जे यात्रेनिमित्त मैदान झाली ते आपण आदतची ठेवलेली होती. आता आपण ह्या वर्षी पहिल्यांदाच ओपनचं मैदान ठेवलेलं आहे. त्यामुळं या मैदानात कुठल्याही प्रकारचा वशिला किंवा कुठलीही गोष्ट होणार नाही. त्यामुळं सर्व महाराष्ट्रातील तमाम गाडा मालकांना एक आपली जेवढी विनंती आहे की सर्वांनी या मैदानाचा लाभ घ्यावा. सर्वांनी लवकरात लवकर या मैदानाची नोंदणी करून कमिटीला सहकार्य या करावं. मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक वीर उडाणाला तरी असं काय नाही ना? काही नाही, पूर्ण सेफ मैदान आहे. सेफ मैदान आहे. या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी ताडी अडचणीत त्या मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी योग्य त्याचा बंदोबस्त केला जाईल. हो, बरोबर बंदोबस्त केला. आतापासून आम्ही सुरुवात केलेली आहे. जे काही अडचणी असतील त्या पण आम्ही करतोय. चालतंय, धन्यवाद.